अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. आता उमेदवार आहात. सध्या जे ना देवगाव सर्कलमध्ये गेल्या 10 वर्षापासून जे आहेत भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद सदस्य होता. पण आज या भागामध्ये या देवराळा गावात आपण आहोत. या देवराळा गावापासून इथे या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत कादरपूर म्हणणे गाव आहे. त्या कादरपूरला आजपर्यंत सुद्धा रस्ता नाही. आणि असे अनेक गाव आहे. आमचं देवगाव ते लामणगाव असेल, आता हा कादरपूरचं बोललो, देवगाव ते देवळी असेल, आमचा बोरसर असेल, शेवता रस्ता असेल, या सगळ्या गावाला आजपर्यंत रस्ताच नाही आहे. आणि दुर्दैवानं मध्यंतरी शिवसेना भाजप युती होती. हे सर्कल कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीला सुटत होतं आणि त्यामुळे त्यांनी कुठल्या पद्धतीचा विकास घेतला नाही. सध्या चित्र असं आहे की लोकांनी ठरवलेलं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने मला जी उमेदवारी दिली जिल्हा परिषदची आणि माझ्यासोबत पंचायत समितीसाठी कांताबाई गोकुळ गोरे यांना उमेदवारी दिली आहेत. आणि दोन्ही आमची निशाणी मशाल आहे. मला खात्री आहे या ठिकाणी मशालला लोक नक्की विजयी करतील. कन्नड ते देवगाव हा रस्ता व्हायला पाहिजे होता, पण तो अजूनही झालेला नाही. एक तालुक्याच्या ठिकाणापर्यंत तुम्हाला पोहोचण्यासाठी रस्ता नाही. मग तेच तर प्रॉब्लेम आहे ना. आज तुम्हाला सांगतो इथं जाऊ द्या. आज त्या ठिकाणी नॅशनल हायवे धुळे सोलापूर जे गेलं आहे तर गल्ले बोरगावपासून त्या क्रॉसिंगवर, त्याचप्रमाणे पुढे आमच्या पानपुरी क्रॉसिंगवर, टाकळी क्रॉसिंगवर 165 लोक आजपर्यंत वारले. ह्या सदस्यांनी सुद्धा काही केलं नाही. यांना काही देणं घेणं नाही. आणि म्हणून त्या माध्यमातून मी स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष जरी होतो तरी पण मला या भागातल्या प्रश्नाची जाण आहे. आम्ही कन्नड तालुका संघर्ष समिती स्थापन केली आहे. कन्नड तालुका संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी साहेब यांना आम्ही भेटलो. त्यांनाही सांगितलं की साहेब क्रॉसिंगवर उड्डाणपूल होणं गरजेचं आहे. आणि असं सगळं असताना त्याला सरकार दुर्लक्ष करत होतं. तर आम्ही आमच्या कन्नड तालुका संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही जनहित याचिका दाखल केली आणि त्या माध्यमातून आज त्या ठिकाणी काम चालू आहे. म्हणजे आज कन्नडून आमचा देवळांचा माणूस सुरक्षित घरी येईल. उड्डाणपूल झाल्यानंतर आमच्या टाकळीचा माणूस सुरक्षित येईल अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी विकासाचा खूप मोठा अनुशेष आहेत. आणि म्हणून माझे मतदारांना सांगणे का आता भारतीय जनता पार्टी लोक येतील, ते सांगतील की आम्ही असं करू, आमचे मंत्री आहे, आमचं असं आहे, आमचे आमदार आहे. आणि मग यांचे आमदार होते, मंत्री होते, तर आजपर्यंत यांनी विकास कार्य केला. त्यासाठी अण्णा शिंदेला पुढे व्हावं लागलं. आम्ही हायकोर्टात गेलो. हायकोर्टाने केंद्र सरकारला डायरेक्शन दिले आणि त्यानुसार त्या ठिकाणी उड्डाणपुलाचं काम चालू आहे. म्हणून लोकांना माहिती आहे. आज या भागामध्ये अनेक प्रश्न आहेत. या भागामध्ये बिबट प्राणी आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. आणि बिबट्याच्या प्रादुर्भावामुळं लोकांना रात्रीचं लाईन होती. पूर्वी शेतीला पाणी भरला तर लोक भयभीत झाले होते. आणि मग त्या ठिकाणी आम्ही संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही ते आंदोलन हातात घेतलं. त्या ठिकाणी आम्ही सांगितलं की दिवसाची लाईन द्या आणि ते आम्ही MSCBला द्यायला भाग पडले. आता MSCBचं जे आपलं देवगाव 33 kV केंद्र आहे हे ओव्हरलोड व्हायचं. तर आम्ही SCCला भेटलो. त्यांना म्हणलं हा प्रॉब्लेम तुमचा आहे, आम्हाला दिवसाची लाईन पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी 10चा नवीन कॅपॅसिटर त्या ठिकाणी बसवत आहेत. आणि 10 दिवसानंतर या संपूर्ण भागाला, देवगाव रंगारी भागाला कायमस्वरूपी दिवसाची लाईन मिळणार आहे. हे या लोकांना कल्पना यायची वाली. आणि त्या ठिकाणी आज सुद्धा काम चालू आहे. म्हणजे लोकांनी देवगाव 33 kV केंद्रावर जाऊन पाहावं. अण्णा शिंदे म्हणून हा दावा करतो ना, आज सुद्धा त्या ठिकाणी काम चालू आहेत. आणि 10 दिवसानंतर दिवसाची लाईन येईल. अशा अनेक अडचणी आहेत. आज त्या ठिकाणी वन्य प्राणी इथं मोठ्या प्रमाणात आहेत. वानरं जे आहेत ते कपाशी कैऱ्या खातात, त्याप्रमाणे त्या ठिकाणी मकाचे कणस खातात. म्हणजे शेतकऱ्याला पिकवलेलं पीक सुद्धा सुरक्षित ठेवता येत नाही. आणि यासाठी हे लोकप्रतिनिधी कुठलं काम करत नाही. म्हणून माझ्या देवगाव रंगारीच्या जनतेला माझं आव्हान आहे या परिसरातल्या. मग आज या ठिकाणी देवळाना गावात आपण आहोत, पण तुम्ही या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद द्या. आम्हाला आशीर्वाद दिल्यानंतर 2 वर्षाच्या आत देवळाना ते कादरपूर रस्ता झालेला असेल. या भागातल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, वन विभागाला मी टार्गेट केलं. त्यांना म्हणलं बा आमचे टमाटे खाल्ले, आमचे त्या ठिकाणी मका खाल्ली, तर तुम्ही मदत काय देतात? 1000-2000 पण त्यांना होत नाही ना. बरोबर. तर आम्ही त्यांना सांगितलं शेतकऱ्याला 90% अनुदानावर झटका मशीन द्या. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचे जर 2 एकर टमाटे असेल, एखाद्या शेतकऱ्याचे 5 एकर जर मका असेल, तर त्याला 90% अनुदानावर झटका मशीन. म्हणजे झटका मशीन कसं रानडुक्कर असेल ते गेलं तर झटका बसला ते पुढे जाणार नाही. म्हणजे वन्यप्राणी मरणार पण नाही. आणि अशी ही सोय आम्ही त्या ठिकाणी केली आहे. निश्चितपणे लोकांना माहिती आहे की आता मका खरेदीचा प्रश्न होता. शासनाने डिक्लेअर केलं की आम्ही मकाला 2400 भाव देतो. 2400 भाव दिला. 1 डिसेंबरला आम्ही नोंदणी चालू करू म्हणले, चालूच केली नाही. खरेदी केंद्र चालू केलं नाही. आणि मग त्या ठिकाणी आम्ही मागच्या म्हणजे 1 महिन्यापासून त्याला निवेदन दिलं, नोंदणी सुरू केली. मागच्या आठवड्यामध्ये मका खरेदी केंद्र सुरू केलं. म्हणजे ज्या शेतकऱ्याची मका 1000 रुपये क्विंटलला घेत होते त्या शेतकऱ्याला आता 2400 भाव मिळणार आहे.
म्हणून मतदारांना माझं सांगणे, जागृत राहा. आज अण्णा शिंदेने आंदोलन हातात घेतलं, डीएमला भेटलो, त्या ठिकाणी आम्ही तहसीलदारला भेटलो, एटीएमला भेटलो, सगळ्यांना भेटून आम्ही मका खरेदी केंद्र चालू करायला लावलं. त्यामुळे शेतकऱ्याचा क्विंटल मागे 1400चा फायदा झाला आहे. आता हे भारतीय जनता पार्टीचे लोक येतील, मिंदे गटाचे लोक येतील, गड्ड्या फेकतील, कादरपूरला म्हणाला आम्ही रस्ता करून देतो, याला म्हणाला आम्ही ते देतो. पण हे लबाड लोक 5 वर्ष कुठे गेले? 10 वर्ष सलग यांचा जिल्हा परिषद सदस्य होता. म्हणून जनतेला मी आवाहन कराल की त्या ठिकाणी कुठल्याही भूलथापीला बळी पडू नका. आज या ठिकाणी आम्ही चांगला विकास करू, लोकांना दर्जेदार रस्ते देऊ, मुलांना शाळा खोल्या देऊ, त्या ठिकाणी टीचरची भरती करू आणि त्या माध्यमातून मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा आमचा अजेंडा आहे. आणि आम्ही त्या ठिकाणी मी निवडून आलो, आमचे कांताबाई गोकुळ गोरे निवडून आले. आमचं जे देवगाव आमचं ऑफिस म्हणजे पूर्वीपासून गोकुळ भाऊचं आहेच. मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आम्ही निवडून आल्यानंतर आमचं ते ऑफिस कंटिन्यू राहील. लोकांना कन्नडला जायची गरज पडणार नाही, लोकांना संभाजीनगरला जायची गरज पडणार नाही. एखाद्याला सावंत बाळाची फाईल भरायची असेल, एकाला संजय गांधी निराधारी फाईल भरायची असेल तर त्याला तलाठी चक्र मारायची गरज पडणार नाही. ते सगळं काम आमच्या ऑफिसमधून चालू आहे. म्हणजे जिल्हा परिषद आपल्या दारी, पंचायत समिती आपल्या दारी, अशा पद्धतीचा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवू. आणि या ठिकाणी माझं एक स्वप्न आहे की देवगाव रंगारी सर्कल हे मॉडेल सरकार करायचं. देवगाव रंगारीच्या लोकांनी मला मतदान केलं, त्यांना एक सांगतो, तुमची छाती गर्वाने फुगेल की जिल्ह्यामध्ये नाव होईल की तुमच्या तुमच्या परिसरातला जिल्हा परिषद कोण? अण्णा शिंदे. म्हणजे आम्ही असं काम करू की तुमची कॉलर त्या ठिकाणी टाईट होईल. आणि अशा पद्धतीनं निश्चितपणे आम्ही काम करू. जनता मला आशीर्वाद देईल याची मला पूर्णतः खात्री आहे. देवगाव रंगारीला तालुक्याचा दर्जा व्हावा अशी जनतेची मागणी आहे, परंतु विकासाच्या अभावामुळे कुठेतरी दर्जा ढासळला जातोय. तुम्हाला एक सांगतो, या ठिकाणी माझं भाग्य आहे, मी 2005 ते 2007 जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. जिल्हा परिषद अध्यक्ष आता तालुका दर्जा आहे, ते तालुक्याकडे तर कोणी लक्ष दिलंच नाही. पण इथं ग्रामीण रुग्णालय सुद्धा नव्हतं. म्हणजे तालुका लेवलचं गाव, तिथं फक्त प्राथमिक आरोग्य केंद्र होतं. मी जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय दिलं. म्हणजे ग्रामीण रुग्णालयाच्या निमित्तानं त्या ठिकाणी 50 खाटाचं आज त्या ठिकाणी रुग्णालय झालं, ट्रॉमा सेंटर झालं. सगळे फिजिशियन असेल, MD फिजिशियन असेल, त्या MS सर्जन असेल, ऑर्थोपेडिक्स असेल, गायनिक असेल, हे सगळे डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध झाले. आणि असं सगळं असताना लोकांना एक चांगली सुविधा आम्हाला द्यायची आहे. निश्चितपणानं जनतेने विश्वास ठेवा. अनेक दिवस वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आम्ही 80% समाजकारण करत असतो. त्या माध्यमातून लोक मला जाणतात. मी लोकांना फक्त एवढंच सांगणे, लोकांचा माझा विश्वास आहे, सगळं आहे, वातावरण बी चांगलं आहे. फक्त या भारतीय जनता पार्टीच्या झकोल्यामध्ये येऊ नका. लोकांना 15 लाख त्यांनी दिले का? नाही दिले. लोकांना सांगितलं कर्जमाफी देऊ, विधानसभा काढून घेतली, लोकसभा काढून घेतली, अजून सुद्धा नाही मिळाली. आणि म्हणून त्या ठिकाणी जनता सुद्धा आहे, जनताला हे माहिती आहे, हे फक्त थापा मारतात. पण आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी सांगितलं होतं की शिवसेनेच्या हातात सत्ता द्या, कर्जमाफी करू. तुम्हाला आठवत असाल, उद्धव ठाकरे साहेब ज्या टायमाला मुख्यमंत्री झाले, पहिलंच अधिवेशन झालं नागपूरला, 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली. ते बी साधं थम्स, एक अंक टेकला की कर्जमाफी व्हावं. असे निर्णय घेणारे आमचे पक्षप्रमुख आहेत. आणि वंदनीय शिवसेना प्रमुख यांचा मला आशीर्वाद आहे. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करू. म्हणून देवगाव रंगारीच्या सर्व मतदारांना मी आवाहन करेल की आपण त्या ठिकाणी शाश्वत विकासासाठी, आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी, आपला शेतीमाल वाचवण्यासाठी, आपल्याकडे बिबट्याचं संकट असेल, लाईनचं संकट असेल, या ठिकाणी आम्ही सदैव तत्पर असतो. आणि म्हणून त्याची पावती म्हणून आम्ही मतदारांना आवाहन करतो की आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला मतदान करा. आणि मतदान रूपी आशीर्वाद दिल्यानंतर जनतेनं केलेला मतदान वाया जाईल असं आम्ही वागणार नाही, आम्ही उठणार नाही, आम्ही मातणार नाही, आम्ही कुठल्याही ग्रामपंचायत हस्तक्षेप करणार नाही, असं मी या ठिकाणी सर्वांना आश्वासित करतो. आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की या जिल्हा परिषदमध्ये आमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे. उमेदवार आहात म्हणजे पहिले तर मी माझी पंचायत समिती सदस्य आहे आणि मी देवळाणा गावात पहिले सदस्य झालो तर माझ्या हातून 2-3 कामं झाली, ते बी चांगले झाले. जसं आमचे मित्र आहे संजय भाऊ मालुदे, त्यांची मुलं हे शेततळ्यात पडून वारली होती आणि त्यांना ते विद्यार्थी असल्यामुळं त्यांना निधी मिळत, ते निधी जो मिळतो तो काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे थांबला होता. पंचायत समिती सदस्य आलं आणि योगायोगाने मला त्यांनी जिल्हा परिषद, तिथं जिल्हा परिषदमध्येच होतं, त्यांनी फोन केला तर मी ते फक्त 2च दिवसात ते प्रकरण मार्गी लावलं होतं. त्याच्यानंतर इथलं PSCचं सेंटर आहे, उपकेंद्र आहे इथं, ते उपकेंद्र पडलेलं होतं, पडायला आलं होतं. त्याची पाडाची परवानगीसुद्धा आम्ही ती घेतली डॉक्टर साहेबाच्या मदतीनं आणि ते आज उपकेंद्र इथं व्यवस्थित उभं आहे. आणि पंचायत समितीला निधी खूप कमी असतो, तरी पण मी 3-3.5 लाख रुपयाचं इथं निधी ड्रेनेज लाईनला देऊन ते काम एकदम गल्लीच्या गल्ली होती ती एकदम सुंदर केली. अजून असे वैयक्तिक जे कामं आहे, कोणाचे जॉब कार्डचे असेल, कोणाचे विहिरीचे असेल, विहिरीचे चेकसुद्धा मी स्वतः इथं लाभार्थ्यांना पोच केलेले, असे कामं मी केले. आणि अजून याच्या
जास्त कामं करण्यासाठी आम्ही डॉक्टर साहेबांना सोबत घेऊन आणखीन गावाचे रस्ते, पांदण रस्ते असे पूर्ण कामं करू अशी जनतेला काय आवाहन करायला आता तुम्ही मतदानासाठी? जनतेला तेच आवाहन करतोय ना आम्ही. तुमचे शेत इथं भरपूर मोठ्या प्रकारे भाजीपाला फळपिकं घेतले जाते, भाजीपाला घेतला जातो, पण रस्त्यावर ज्यांची खूप फजिती होते. तर आम्ही तुम्हाला सांगतो पूर्ण पांदण रस्ते फक्त शेतकऱ्याच्या जर परवानगी असल्या तर आम्ही दोघांच्या सहकार्याने पूर्ण पांदण रस्ते पूर्ण करू आणि लोकांना शेतीतलं उत्पन्न कसं वाढेल याच्यासाठी प्रयत्न करू.